Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला ड्रेस वेगळा होता. हे अशा पद्धतीने गणवेश मला असं वाटतं माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. अशा पद्धतीने गणवेश दिला जाणार आहे. अशा पद्धतीने गणवेश दिला जाणार आहे. अशा पद्धतीने गणवेश दिला जाणार आहे. हा गणवेश आहे मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला गणवेश. अशा पद्धतीने मोहिमेला दिला जाणार आहे. त्यांनी काही बाहेरच्या वस्तू कापड वगैरे फाडलेलं कट केलेलं त्यांनी ते बंडल आतमध्ये आणला आणि तो असा वर करून दाखवला. सभापती महोदय, मी काही एखादी बंदूक रिव्हॉल्वर नाही घेऊन आलो आक्षेपार्ह. या सभागृहात हे माईक आणि तोंड आहे ना, याचं काम आहे सभापती महोदय. अशा प्रकारच्या गोष्टी आणून प्रदर्शन मांडायची जागा नाहीये. मला बोलू द्या सभापती महोदय. वारंवार मला संरक्षण द्या तुम्ही. पुढे बोललेत ते गंभीर आहे. मी काय बंदूक घेऊन आलोय का? काय चाललंय सभापती महोदय? त्याला बंदूक आणायची एवढ्या मिनिटं लागायचं काय कारण नाही. 2 मिनिटं मी बाहेर गेले काय महत्वाच्या कामाला तर म्हणजे खरं तानं मूल सुद्धा एवढं आईची वाट बघत असेल. एवढं तुम्ही गोंधळ घालताय सारखं की 5 मिनिटं झाली की जो गोंधळ घालता सुरू करता की काहीच नाही. म्हणजे असं काय? चला दानवे बोला. सभापती महोदय, हे बरोबर नाही. सकाळची तुमची लक्षवेधी तुम्ही घालवली. सभापती महोदय, ही बाब खरी आहे आणि सातत्यानं असं या सभागृहात होतंय. खरं तर या सभागृहाचे नेते मला वाटतं देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि सभागृह नेते या सभागृहामध्ये जास्तीत जास्त वेळ त्यांनी द्यावा असं मला वाटतं. आणि हा वेळ देत असताना विरोधी पक्ष नेते बोलत असताना मुख्यमंत्री किंवा 2 उपमुख्यमंत्री आहे आणि 2 उपमुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री असू शकतात व्यस्त, परंतु 2 मुख्यमंत्री चालू आहे तुम्हाला सांगितलं ना. 2 उपमुख्यमंत्री सोडून त्यांनी यावं. संपल्यावर इथे यायला सांगा. मी सांगितलं. परंतु मला असं वाटतं अनिल परब साहेब हे विरोधी पक्षाचा मुद्दा मांडत होते. याआधी सुद्धा आमची याविषयी चर्चा झालेली होती. कारण बजेटवर बोलत असताना असो, विरोधी पक्षाचा प्रस्ताव असो, हे प्रस्ताव ऐकत असताना मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात असलं पाहिजे. विरोधी पक्षाचा प्रस्ताव असताना आणि विरोधी पक्षनेते असताना हा संकेत आहे आणि मला असं वाटतं हा संकेत सातत्यानं पाळण्याची आवश्यकता आहे. तीच भूमिका अनिल परब साहेबांनी मांडली. परंतु आपण सुद्धा सांगितलं कॅबिनेटची बैठक चालू आहे. आता शंभूराजे आलेले आहेत. त्यांनी सांगितलं कॅबिनेटची बैठक संपलेली आहे. आपण तसा निरोप पाठवला तर बरं होईल. मी या बजेटमध्ये पुढे जातो. मी युवकांचा विषय ठीक आहे, तुम्ही ऐकलं म्हणजे मुख्यमंत्री ऐकतील असं वाटतं मला. मी शेतकऱ्यांचा विषय मांडला, युवकांचा विषय मांडला आणि सरकारने जी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना ही योजना मांडली त्याच्याविषयी जर भूमिका सांगायची, 7.5 अश्वशक्तीचे जे शेती पंप आहेत यांना 14,761 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सभापती महोदय, जे आपलं क्रॉप पॅटर्न आहे याच्यावर विभागवार वीज दर ठेवण्याकरता समिती गठीत करण्यात आलेली होती. तिचं काय झालं हा माझा सरकारला प्रश्न आहे. आणि जी थकबाकी मागच्या काळातली याच्याविषयी महावितरणला कशा पद्धतीने आपण अनुदान देणार आहोत, सरकार कशा पद्धतीने अनुदान देणार आहे, वाटतं सरकारने बजेटमध्ये या सगळ्या विषयाचं कुठेही उल्लेख केला नाही. मी साधा मुद्दा मांडतो. माझ्याकडं काल रात्रीची विजेच्या पुरवठ्याविषयीची आकडेवारी माझ्याकडे सभापती महोदय, की डे टू डे वीज पुरवठा किती असतो, विजेची मागणी किती असते आणि पुरवठा किती असतो, हे जर बघितलं तर आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये
या कृषी पंपाला 21,685 मेगावॅट वीज पुरवठ्याची आवश्यकता आहे. 21,685 मेगावॉट. सभापती महोदय, आपण किती वीज देतो? 13,963. विजेची मागणी 21,685 मेगावॅट असताना सरकारचा हा कालचा आकडा आहे माझ्याकडे. सरकार विजेचा पुरवठा करू शकतं 13,963 मेगावॅट. थोडक्यात आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार हा प्रश्न आहे. म्हणजे सरकार एकीकडे वीज पंपांना मोफत वीज देणार म्हणता आणि सरकारकडे कोणत्याही प्रकारे दमला तो होता. विजेची उपलब्धता सभापती महोदय नाहीये. तो दारेकरांचा माईक सारखं चालू राहिलाय, त्याला सवय झाली जरा, ते बंद करा. याच्या आधी सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी 12 तास शेतकऱ्यांना 3.5 वीज उपलब्ध करून देण्याचं सांगितलेलं होतं. परंतु अजून अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारे वीज उपलब्ध होत नाही. सभापती महोदय, कित्येक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जेव्हा वीज जाते 8-8 दिवस 15-15 दिवस या विभागाचा कोणताही इंजिनियर तिथं पोहोचू शकत नाही. अशा प्रकारची स्थिती. सभापती महोदय, आज एखादा डीपी एखादं रोहित्र जर ग्रामीण भागातलं खराब झालं, नियम वेगळा आहे. खरं तर या वीज वितरण कंपनीनं हे रोहित्र नेलं पाहिजे, 8 दिवसात करून आणलं पाहिजे. परंतु गावातले लोक वर्गणी करतात, हे रोहित्र एखाद्या ट्रक मध्ये टाकतात, एखाद्या कॅन्टर मध्ये टाकतात, मग इंजिनियरकडे घेऊन जातात आणि त्याच्याकडे 10-10 दिवस चक्रा मारल्यानंतर एखाद्या वेळेस हे रोहित्र मिळालं तर मिळतं. अशा प्रकारची सभापती महोदय आजची ही या शेतकऱ्यांच्या वीज पंपाची स्थिती आहे. सभापती महोदय, या सगळ्या विभागात जर बघितलं तर आज ही बळीराजा वीज सवलत योजना शेतकऱ्यांना कशा पद्धतीने सरकार देणार? कारण सरकारकडे वीज किती आहे, शेतकऱ्यांना किती वीज लागते याचा खुलासा या बजेटमधून कोणत्याही पद्धतीने सभापती महोदय होत नाही. आणि मग सरकार कशा पद्धतीने या सगळ्या योजना अंमलबजावणी करणार? आज कृषी पंपाची संख्या बघितली या महाराष्ट्रात 47,41,757 आहे. 3 HP चे 14,13,000 आहे, 5 HP चे 25,05,000 आहे, 7.5 HP चे 4,84,000 आहे. आणि या सगळ्याच्यात जर आपण 7.5 HP वर देणार असाल तर मला असं वाटतं कशा पद्धतीने देणार? आज महावितरणची थकबाकी कोटीमध्ये बघितली तर 1,53,47,980 कोटी रुपयाची लायबिलिटी आजच्या घडीला आहे. कृषी पंपाची थकबाकी 47,764 कोटी रुपये. आणि असं असताना सरकार कशा पद्धतीने सरकार या बळीराजाला संजीवनी वीज सवलत देणार? वाटतं सरकारने अशा पद्धतीने याचा कोणताही खुलासा सभापती महोदय या ठिकाणी केला नाही. सभापती महोदय, हे सरकार कशा पद्धतीने काम करतं? आज परवाच्या दिवशी मी बघितलं विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी गणवेश दाखवलाय. शालेय शिक्षण विभागामार्फत सुमारे 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश अद्यापर्यंत सभापती महोदय वाटप करण्यात आलेलं नाहीये. आता या सगळ्या विषयाची स्थिती बघितली तर सगळ्यात आधी शालेय गणवेश वाटप अशा पद्धतीनं व्हायचा की शाळा ज्या दिवशी सुरू व्हायची त्या दिवशी शाळेतील मुलांना गणवेश मिळायचे. परंतु आजपर्यंत अजून सुद्धा संपूर्णपणे शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. सभापती महोदय, मी या सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आज या विभागाने एक गुत्तेदार नेमला, त्याला कपडा देणार, तो कपडा कापून हा मविमाला देणार आणि नंतर मविम हे ड्रेस शिवून देणार. अशा प्रकारची स्थिती आहे. सभापती महोदय, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी गणवेश दाखवला. खरा गणवेश असा आहे सभापती महोदय, हे अशा पद्धतीनं कपडा फाडून अशा पद्धतीनं दिला जाणार आहे. अशा पद्धतीने दिला जाणार. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला ड्रेस वेगळा होता. हे अशा पद्धतीनं गणवेश, मला असं वाटतं माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे. अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे. अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे. हा गणवेश आहे.
मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला गणवेश मंत्री महोदय अशा पद्धतीनं मोहिमेला दिला जाणार आहे. त्यांना बोलून द्या. मला असं वाटतं काय बोलायचं उत्तरामध्ये बोला, उत्तरामध्ये बोला. तुम्हाला काय उत्तर द्यायचं उत्तरामध्ये द्या. तुम्हाला मंत्री महोदय उत्तराच्या वेळी बोलायला देतो. त्यांना विरोधी पक्ष नेत्यांना जरा बोलून द्या. महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळाला अशा पद्धतीनं दिला जाणार आहे. सभापती महोदय, अशा पद्धतीनं दिला जाणार आहे. माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, मी वाचून दाखवतो. 45 लाख विद्यार्थ्यांना द्यायचंय. 1 जून रोजी खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे होतं. हे सगळ्या रचनेमध्ये जर बघितलं तर आजच्या घडीला या सरकारने मला अजून कपडा सुद्धा या गुत्तेदारांना दिलेला नाही. सभापती महोदय, या गुत्तेदार ज्याला गुत्ता दिलेला या विभागाने अजून सुद्धा मविमाकडे पूर्णपणे कपडा दिलेला नाही. मविमा हे चांगलं काम करणारी संस्था आहे. मविविषयी मी बोलणार नाही. महिला आर्थिक विकास महामंडळ ही अतिशय चांगलं काम करणारी संस्था आहे. या गुत्तेदारांनी महिला आर्थिक विकास महामंडळ अशा पद्धतीनं कपडा फाडून दिलेला आहे. सभापती महोदय, अजून सुद्धा बघितलं तर अजूनही जवळपास हे 45 लाख गणवेश हे 1 सप्टेंबर पर्यंत सुद्धा होऊ शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. अजून पूर्ण कपडा सुद्धा मराठवाडा आर्थिक विकास महामंडळाला या कोण जे असेल एजन्सी यांनी सभापती महोदय दिलेली नाही. जर शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाविषयी अशा प्रकारची अनास्था आहे सरकार करतं, अशा प्रकारचं मग जर आधीची स्थिती काय वेगळी होती. आता हे 2 मंत्री हे पण ग्रामीण भागातले, यांनी सांगावं आधी शालेय शिक्षण समितीकडे अशा पद्धतीनं कपडा जायचा. गावातलं शालेय शिक्षण समिती, मुख्याध्यापक गावातल्या एखाद्या टेलर कडून शिवून घ्यायचे. काय वाईट पद्धत होती. मग महिला आर्थिक विकास महामंडळ तुम्ही शिवायला सांगता तर कपडा सुद्धा महिला आर्थिक विकास महामंडळ सांगायला पाहिजे होतं. पण कपडा घेणार एक एजन्सी आणि शिवणार एक एजन्सी. मला असं वाटतं सरकारची एजन्सी महिला आर्थिक विकास महामंडळासारखी जर चांगली एजन्सी असेल तर मला वाटतं मागचे मधले दलाल आणायचे कशाला. जर तुम्ही शिवायला महिला आर्थिक विकास महामंडळाला सांगत असाल तर माझं म्हणणं इथं मंत्री त्या विभागाचे बसलेले आहेत, महिला बाल कल्याणचे, या सगळ्याचे जर माझं म्हणणं असं आहे सरकारला की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं आपली संस्था जर महिला आर्थिक विकास महामंडळ चांगली असेल, शेकडो महिलांना याच्यातून रोजगार मिळत असेल, ते सगळं काम महिला आर्थिक विकास महामंडळाला सांगितलं पाहिजे. कोणत्याही गुत्तेदाराची गरज नाही आहे. ते कापड सभागृहामध्ये आणून दाखवायला, कुठलीही वस्तू ही बाहेरून आत आणून अशा पद्धतीनं त्याचं प्रदर्शन करायला दाखवायला चेअरची सन्मान्य सभापतींची परवानगी लागते. आपण इथं बसण्यापूर्वी माननीय सभापती महोदय इथं होत्या, त्यामुळे या पद्धतीनं जर त्यांनी परवानगी घेतली असेल तर आपण त्याचा खुलासा करावा की बाबा त्यांनी परवानगी घेतलेली आहे. मला असं वाटतं सरकारने उत्तरामध्ये हे पहा मी तर मग आता डिटेल सांगेल. तपासून बघतो मी तपासून बघतो. नाही सभापती महोदय, मी दाव्यासहित सांगतो की अशा पद्धतीनं जी कोणती एजन्सी आहे, परवानगी नाहीये. गणवेश ही वस्तू आहे. मी काय रिव्हॉल्वर घेऊन नाही आलो सभागृहात. मी काय रिव्हॉल्वर घेऊन नाही आलो सभागृहामध्ये. मी काय सभागृहात रिव्हॉल्वर बंदूक नाही घेऊन आलो. नाही मी काही सभागृहात बंदूक नाही घेऊन आलो. सभापती महोदय, मी काही एखादी बंदूक रिव्हॉल्वर नाही घेऊन आलो आक्षेपार्ह. मी साधा जो मुलांना कपडा देणार आहे तो दाखवायला आणलेला आहे. एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही आहे यांना. एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही आहे. एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही यांना. सभापती महोदय, हा गणवेश अशा पद्धतीनं कट करून दिला जाणार आहे. मी सांगितलेलं आहे. तो कशा पद्धतीनं कट करून देतात ते मी समोर आणलेलं आहे. मला बोलू द्या सभापती महोदय. मला संरक्षण द्या तुम्ही.
मला संरक्षण द्या, मी सभापतींना दाखवतो, ठीक आहे, तुम्हाला आता नाही मी काय दाखवतो. म्हणते, तुम्हाला बोलायला देते मी दारेकर साहेब, एक दोन, हो पण 2 मिनिट थांबा. दानवे साहेब, मी काय बोलते, काय झालं ते मला थोडस 1 मिनिट ऐकू दे. हा, कपडा आहे. हा. माझं असं म्हणणं आहे की शालेय विद्यार्थ्यांना जो गणवेश दिला जाणार आहे तो आधी कपडा दिला जात होता त्या शालेय समितीकडं. आता सरकारने एक एजन्सी नेमून ही एजन्सी कपडा खरेदी करणार, ही एजन्सी कपडा कट करून महिला आर्थिक विकास महामंडळाकडे पाठवणार, मग महिला आर्थिक विकास मंडळ त्याला शिवणार आणि त्या शाळेत पाठवणार. म्हणून मी हे दाखवलं की ही एजन्सी जर महिला आर्थिक विकास मंडळाला असा कट केलेला कपडा पाठवत असेल तर महिला आर्थिक विकास मंडळालाच कपडा का नाही दिला आपण. बरं, आता एक मिनिट थोडंसं पॉइंट ऑफ ऑर्डर काय आहे आपला शंभराचं देते मी तुम्हाला. माझा हाच होता की त्यांनी काही बाहेरच्या वस्तू, कापड वगैरे फाडलेलं, कट केलेलं, त्यांनी ते बंडल आतमध्ये आणला आणि तो असा वर करून दाखवला. मी सन्मान्य सभापतींना एवढंच पॉइंट ऑफ ऑर्डर विचारला की अशी बाहेरची वस्तू सभागृहामध्ये आणताना चेअरची सन्मान्य सभापती महोदयांची परवानगी घ्यावी लागते. ती रितसर परवानगी सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली आहे का? घेतली असेल तर आमचं काही म्हणणं नाही, घेतली नसेल तर नियमानुसार कारवाई करा. हा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर होता. ठीक आहे, दरेकर काय तुमचं काय म्हणणं आहे? मी विधानसभेत खालच्या सभागृहामध्ये जेव्हा अशाच प्रकारे आम्ही भाजीपाला आणि कपडे घेऊन आलो होतो तेव्हा आमच्यावर कारवाई झाली होती. आम्ही नवे सभासद होतो, आम्हाला कल्पना नव्हती, आम्ही ते केलं. आता विरोधी पक्ष नेता 4 दिवसापूर्वी एक गोष्ट झाली, संविधान पदावर असल्यानंतर जर, आणि सिंपल प्रश्न पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून सरकारच्या बाजूने मंत्र्यांनी विचारलाय की अशा प्रकारच्या वस्तू आणायच्या असतील तर सभापतींची परवानगी लागते. आता सिंपल प्रश्न, आपली परवानगी असेल आमची काही हरकत नाही, कारण ह्यांना कसं असतं सभापती महोदय, नंतर काढलं मीडियात जातं सगळं, मीडियात जे जायला पाहिजे ते सगळं जातं. त्याच्यामुळे ही पद्धत बरोबर नाहीये. मीडियात काय करायचंय ते मी बाहेर करू ना. या सभागृहात हे माईक आणि तोंड आहे ना, याचं काम आहे सभापती महोदय. अशा प्रकारच्या गोष्टी आणून प्रदर्शन मांडायची ही जागा नाहीये, हे प्रदर्शन स्थळ नाहीये, हे विचार स्थळ आहे. इथे मोठं एवढं पद आहे, त्याच्या पदाचा उपयोग आपल्या विचारशैलीतून, आपल्या वक्तृत्वातून आणि पुढे बोललेत ते गंभीर आहे. मी काय बंदूक घेऊन आलोय का? काय चाललंय सभापती महोदय? त्याला बंदूक आणायची आहे. ठीक आहे दरेकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. माझी कुठली परवानगी विरोधी पक्षनेत्यांनी घेतलेली नाहीये. एक नाही, दुसरा 1 मिनिट थांबा जरा 1 मिनिट. मी या सभागृहात आहे, तुम्ही अनेक वर्ष वेगवेगळ्या सभागृहात होता. असे लोक वेगवेगळ्या आणतात गोष्टी, कोणी शेतकऱ्यांचा ड्रेस घालून येतं, कोणी घोंगडी घालतं, त्याला सभापती दखल घेतात. आता मी दखल घेतली आहे. तर एक तर पहिली गोष्ट ना, तो ड्रेस पुरुषाचा, मुलाचा गणवेश आहे का मुलीचा आहे? मुलाचा कापड आणलं. बरं, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे असं तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं की मी असं कापड वगैरे आणणार आहे, ते मी नाही म्हटलं असतं, म्हणून तुम्ही ऐकायला दाखवलं. हे सगळं मला कळली. पण प्रश्न असा आहे, तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांनी काही सांगितलं की तुम्ही त्याचं प्रत्युत्तर करा ना. तुम्ही गोंधळ का घालताय सभागृहात सारखा? 2 मिनिटं मी बाहेर गेले काही महत्वाच्या कामाला तर म्हणजे खरं तानं मूल सुद्धा एवढं आईची वाट बघत असेल, एवढं तुम्ही गोंधळ घालताय सारखं की 5 मिनिटं झाली की जो गोंधळ घालता सुरू करता की काहीच नाही. म्हणजे असं काय माझं म्हणणं थोडं नाही अहो परब साहेब, पण तुम्ही आता तुम्हाला काय नाही काय आता दुसरा अंबादास दानवे, तुम्हाला मी आता समज देते बरं का, तुम्हाला मी समज देते. तुम्ही अशा काही वस्तू आणायच्या, परत त्याच्यानंतर ही जी भाषा आहे आपली की मी बंदूक आणली का, आमकी आणली का, याच्यामधून बाहेर मेसेज काय जातो की अंबादास दानवे कुणाला घाबरत नाही. पण तुमच्यामुळे सन्माननीय उद्धव साहेबांना माफी मागायला लागली, हे काही चांगली गोष्ट झाली का सांगा बरं? त्याच्यामुळे मला वाटतं की असं परत त्यांना वेळ आणणं हे चांगलं नाहीये. तुमच्या पॉलिटिकल करिअरसाठी चांगलं नाही साहेबांना माफी मागायला लागणं तुमच्यासाठी. लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. असं आतापर्यंत कधी साहेबांना कुणासाठी माफी मागायला लागली नाही. आणि म्हणून थोडंसं तुम्ही सुद्धा सबुरीने घ्या. सबुरीने घ्या काही गोष्टी. आणि तुमची भावना तीव्र आहे, पण त्याचा आविष्कार किंवा त्याचा जे स्पष्टीकरण आहे ते तेवढं योग्य त्या पद्धतीने होत नाहीये. तुम्ही तुमचं भाषण सुरू करा. आणि आता शांत राहा. सभापती महोदय, मी आपली परवानगी घेऊन आणलं नव्हतं. याच्यानंतर जे काय आणायचं आपल्याला सांगून घेऊन येईल सभापती. सांगून परमिशन घेऊन आणेल ना, कमाल आहे आता. अरे जे काय आणायचं ते सांगून घेऊन येईल ना. बरं ठीक आहे, पुढे चला. सभापती महोदय, मला असं वाटतं या गणवेश वाटपाचा खेळ खंडोबा शिक्षण विभागाने केलेला आहे. माझं ऑब्जेक्शन इथं तटकरे ताई आहे, तुमच्या विभागाचं महिला आर्थिक विकास मंडळ अतिशय चांगलं आहे. मी काय म्हटलं, मी काय सांगितलं की मी
तुम्ही सांगा तितक्या नाही नाही, आपल्या 3:15 कामकाज संपवायचं आहे. 5-10 मिनिटं घेतो मी. बरोबर, ठीक आहे, ठीक आहे. मी महिला आर्थिक विकास महामंडळासारख्या संस्थेला सभापती महोदय आपल्यालाही चांगलं माहिती आहे, आपण कित्येक वेळेस या सगळ्या संस्थेच्या कामाला भेट दिलेली आहे. जर अशा संस्था मजबूत करायचं तर हे काम त्यांनाच द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. माझं काही त्याच्यात चुकीचं म्हणणं नाही. एक माणूस कशाला मध्ये, आता ते शिवतात चांगले लोक आहे, त्यांना 2 रुपये मिळतात त्याच्यात, तुमच्या माहितीसुद्धा 2-5 रुपये पण नाही मिळत. त्या बिचाऱ्या सगळ्या भगिनी इतक्या मेहनत करतायत, त्यांना 2-5 रुपये सुद्धा याच्यात गणवेश शिवण्यात मिळणार नाहीये. माझं म्हणणं आहे सरकारने जर खरं ठरवायचं असतं, पण याच्यामध्ये या विभागामध्ये काही अधिकारी सभापती महोदय हे मुद्दाम यांच्या कारणाने, मी शिक्षण मंत्र्याला दोष देत नाही, शिक्षण मंत्र्यांनी याच्यात भूमिका चांगल्या पद्धतीनं सातत्यानं घेतली, पण इथं एक या विभागाचे सचिव कोण डांगे आणि सावंत हे सातत्यानं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या योजना आणायला जातात आणि विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थानं नुकसान करतात सभापती महोदय. आणि म्हणून हे गणवेश लवकरात लवकर मिळावे अशा प्रकारची भूमिका मी आपल्या माध्यमातून सरकारकडे मांडतो. आपण मला वेळेचं बंधन दिलेलं आहे, पण तो मागच्या काळामध्ये ज्या काही नैसर्गिक आपत्ती आल्या 6,201 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सभापती महोदय. आज सरकार सांगतं आम्ही एवढा मोठा निधी दिला, पण आज महात्मा फुले कर्जमुक्तीचे जवळपास 40 कोटी रुपये बाकी आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज सन्मान योजनेचे 5,975 कोटी रुपये बाकी आहे. पीक विमा कंपन्या मोठ्या प्रमाणात फायदा लाटतात, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाहीये. आणि या सगळ्या विषयामध्ये सगळ्यात महत्वाचं या सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी, ओ मंत्री महोदय, नमो शेतकरी महासन्मान निधी डिक्लेअर करताना सांगितलं पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या बरोबर दिली जाणार, पण मागचा हप्ता जो केंद्राचा आला त्याच्याबरोबर नमोचा यावेळेचा 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना गेला नाही. याचाच अर्थ या शेतकऱ्याचे आर्थिक पत चांगली नाही अशा प्रकारची सभापती महोदय या सगळ्याच्या मध्ये स्थिती आहे. सभापती महोदय शेतकऱ्यांच्या विषयी स्वतंत्र प्रस्ताव निश्चित त्याच्यावर बोलेल, पण तो आज या शेतकऱ्यांच्या नावाने फक्त जी योजना इथं जाहीर केली, मला असं वाटतं त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था इथं नाही. कांद्याच्या अनुदानाच्या विषयी, सोयाबीनाच्या अनुदानाविषयी, तुरीविषयी दुपारी चर्चा झाली, पण आज कांद्यामध्ये आपण एक देश एक निवडणूक घोषणा करतोय, एक देश जीएसटी संकल्पना आहे, पण गुजरातच्या कांद्याला निर्यातीला बंदी नाही, महाराष्ट्राच्या कांद्याला निर्यातीला बंदी घातली जाते. आणि या पद्धतीनं जर सरकार वागत असेल तर मला वाटतं शेतकऱ्यावर ज्या पद्धतीनं अन्याय होतोय आजच्या घडीला या अन्यायाला पारावर नाही. सभापती महोदय मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये सरकारने कृषी कायदे आणण्याची घोषणा केली होती. आता हे वर्ष पूर्ण झालेलं आहे, परंतु हे काही शेतकऱ्यांसाठी कृषी कायदे, कारण ठिकठिकाणी शेतकऱ्याची फसवणूक होते, बी बियाण्यामध्ये फसवणूक होते सभापती महोदय, ठिकठिकाणी खतामध्ये सभापती महोदय फसवणूक होते, परंतु या सगळ्या स्थितीमध्ये या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय दिला जावा अशा प्रकारची सभापती महोदय कोणती स्थिती नाही. दुधाच्या विषयी मी बोलणार नाही, कारण याच्यावर स्वतंत्र ज्यावेळेस आमचा विरोधी पक्षाचा प्रस्ताव त्याच्यात आम्ही बोलू. जलयुक्त शिवार सारख्या योजना असताना आज या योजनेचा किती फायदा झाला, किती टँकर या महाराष्ट्रात चालू आहे अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय निश्चित आहे. आज मराठवाड्यासाठी एक स्वतंत्र बैठक या मंत्रिमंडळानं घेतली होती. मागच्या 16 सप्टेंबरला 46,000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती, परंतु या मराठवाड्याच्या घोषणेचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उल्लेख आज या सगळ्या बजेटमध्ये सभापती महोदय निश्चित नाही. धनगर समाजासाठी भूखंड देण्याचा निर्णय घेतला, निश्चित सरकारचं अभिनंदन, परंतु एक बंजारा समाजासाठी एक जे देण्याचं ठरवलं होतं नवी मुंबईला सभापती महोदय एका संस्थेला दिलं होतं, राज्याच्या एका मंत्र्यांनी हे स्वतःच्या नावावर करून घेतलं, स्वतःच्या ट्रस्टच्या नावावर करून घेतलं. जी बंजारा भवनासाठी जागा सरकारने दिली होती, एक बंजारा समाजाच्याच मंत्र्यानं स्वतःच्या ट्रस्टच्या नावावर हे करून घेतलं आणि स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देतात. आणि म्हणून कशा पद्धतीनं आज या पद्धतीनं चालू आहे सभापती महोदय, या सगळ्या विषयात आज कोणताही या सगळ्याच्यातला या महाराष्ट्राला कोणताही सेक्शन आज समाधानी नाही सभापती महोदय. आज वेगवेगळ्या ठिकाणी मागच्या बजेटमध्ये संभाजीनगरच्या धावपट्टीचा मुद्दा मांडला होता,